नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। सुरुवातीला या व्हिडिओचा आपण जरा काही जणांचा समाचार घेऊया। आईला हे काय लेवलची काय विचारांची लोक होती मला काही समजत नाही। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे ते भगवानगडावरचे कोणते शास्त्री, नामदेव शास्त्री। त्या शास्त्रींना मला एक गोष्ट सांगायची, आज त्यांना सकाळी कळलं, आज ते सांगू लागलेत। धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली। निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत। लोकांनी गैरसमज करू नयेत। मला जाण झालेली आहे। न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा। आज त्यांना या गोष्टीचं भान समजलं की संतोष देशमुखांचे भाऊ माझ्या जवळ आले आणि ते आल्यानंतर मला नंतर त्या गोष्टीची दाहकता समजली। ती मला गोष्ट समजली, काय समजली, ते आल्यानंतर म्हणजे खून झालाय ही गोष्ट त्यांना तेव्हा महत्त्वाची नव्हती। आणि जेव्हा भावाने येऊन सांगितलं खून झालाय, तेव्हा त्यांना कळलं, हां मला आता समजलं थोडंसं, हे सगळी लोक खोटी आहेत। ही सगळी लोक या राजकारण्यांच्या नादाला लागून या सगळ्या लोकांच्या, बघा आता हे नामदेव शास्त्री, त्यांना माहिती आहे भगवानगड म्हणजे ओबीसी समाज किंवा आपल्या समाजाच्या सगळ्या गोष्टी आहेत। मग आता समाज म्हणून समाजाचं प्रतिनिधित्व आपण सामाजिक गोष्टीत करतो, याचा अर्थ आपण यांना वाचवलं पाहिजे। हा विचार जेव्हा एक महंत, एक महत्त्वाचा समाजातला माणूस करतो, त्यावेळेला आम्ही नक्की कोणाचे संस्कार घेतोय। आणि या नामदेव शास्त्रींना काय ते न्यायशास्त्र, त्यांनी ते काय पदव्या घेतलेत आणि ते अनेक आपण पहिल्यापासून त्यांना पाहायचो, त्या या लोकांची आपण गोष्टी ऐकतोय आणि आपण आपल्या आयुष्यात आत्मसात करतोय। ज्यांना खून झालाय याच्याबद्दल तेव्हा काही नाही वाटलं, त्यांच्या भावाने येऊन जेव्हा सांगितलं की असं असं झालंय, थोडं जास्तच त्यांना चुकीचं मारण्यात आलं, तेव्हा मग म्हणतात की आज मला समजल्या या सगळ्या गोष्टी। त्याच्या आधी पाठराखण करत होते, 100% पाठराखण करत होते, 100% या सगळ्या लोकांनी समाजाला उकसवण्याचा प्रयत्न केला। समाजाने देखील विचार करावा की अशी लोक तुम्ही जेव्हा तुमच्या सर्वोच्च पदावरती नेऊन ठेवता, महत्त्वाच्या ठिकाणी बसवता, त्यांचे विचार हे आहेत। दुसरे म्हणजे तिथले त्यांची बहीण पंकजा मुंडे, त्या पंकजा मुंडे सुरुवातीला अगदी मी नाही त्यातली कडीला वाचली किंवा मला त्यातली काय गरजच नाही, मला त्याच्याशी काय बोलायचंच नाही, अशाच मूडमध्ये होत्या त्या पहिल्यापासून। आता कालची पण बाईट जी पाहिली, त्या बाईटमध्ये तर अगदी धनंजय मुंडेंचे ताशेरेच काढलेत। म्हणजे आता काय, आया उठ पाडके नीचे आलाय चांगला आपला, तर घेऊया हात साफ करून, असंही त्यांच्यात क्रॉस आहे। असोत, पण ह्या पंकजा मुंडेंनी पहिल्यापासून हा विषय लावून धरायला पाहिजे होता, पण तो लावून धरला नाही। हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तिसरी गोष्ट म्हणजे हे जे सरकारमधली सगळी लोक सुरुवातीला सगळे वाचवायच्या मागे होते, सगळं प्रकरण दाबायच्या बंद करायच्या मागे होते, पण इकडं सगळीकडून आवाज उठत राहिले, सतत विरोधातनं आवाज सगळे उठत राहिले, त्याच्यामुळे यांना देखील काय करता आलं नाही। आणि शेवटी 2-2.5 महिन्यांनंतर, मग त्याआधी वाल्मिक कराड सरेंडर होईपर्यंतही बाकीची सगळी लोक सापडेपर्यंत, त्यानंतर CIDने हे सगळे फोटो हे कालच्या गोष्टी ते बाहेर काढायला लावल्यात, त्याला बाहेर काढलेत, सरकारच्या संमतीनंच या सगळ्या बाहेर काढलेत। हे काय बोगस CID पुढं काय काढणार नाही। आता त्यांना समजलं की आता हे साल्यांना काय वाचवण्यात आणि केस दाबण्यात काय अर्थ नाही आहे, ही आता यांना लागू द्या, यांना जाऊ द्या फासावरती। कालचं अधिवेशन चालू व्हायच्या आधी यांनी धनंजय मुंडेंना सांगितलं की बाबा आपला राजीनामा इकडे सुपूर्द करा तुम्ही, नाहीतर तुम्ही धोक्यात द्याल, आम्ही धोक्यात येतोय, ते तुमचं प्रकरण तुम्ही निपटून घ्या, अशाच भाषेत बहुतेक त्यांनी सांगितलं असावं। आणि धनंजय मुंडे याच्यात आहेत नाही आहेत अजून ते काय स्पष्ट झाले नाही आहे, पण बाकीचे सगळे आरोपी सापडलेत। आता या आरोपींना नक्की काय सजा होणार, काय शिक्षा होणार, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली, त्यांना शिक्षा काय होते। यांना जन्मठेप झाली की समजून जायचं यांची पाठराखण केली, यांना जर फाशी झाली तर आपण समजू शकतो संतोष देशमुखांना न्याय मिळाला आणि तो तत्कालीन सरकारने देण्यामध्ये थोडी दिरंगाई केली, पण दिला असं म्हणायला काही हरकत नाही। पण जर जन्मठेप ही जर गोष्ट आली तर समजून जायचं यांची VIP ट्रीटमेंट जेलमध्ये चालू झाली, मग काय टेन्शन घ्यायचं नाही, मग ते जगणार ते साले असे। या सगळ्या गोष्टी होत असताना काही फोटो मला खरंच विचलित केलं, मी अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं या सगळ्या गोष्टी बघताना। मी खाली तुम्हाला सांगितलं, संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द होते की माझ्या मुलाबाळांसाठी तरी मला जिवंत सोड, हात पाय तोडा माझे, पण मला जिवंत तरी ठेवा, माझ्या पोराबाळांसाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या संसारासाठी, माझ्या कुटुंबासाठी। हे त्या माणसाचे शेवटचे शब्द आहेत। की माणसं त्यांच्या शरीरावर लघवी काय करतायत, कोण रॉडने मारतंय काय, म्हणून म्हटलं ना, ही वृत्ती या वाल्मिकसोबत आणि या भडव्यांसोबत इथंच भगवंता संपू दे, ईश्वरा इथंच संपून जाऊ दे। आणि ही वृत्तीचा समूळ नायनाट कर, ही क्रूरता, या सगळ्या गोष्टी इथंच संपू दे आणि महाराष्ट्राला चांगले दिवस येऊ दे। पैशासाठी आपण काय करू लागलोय, खरंच या कलियुगामध्ये पैशासाठी माणूस माणसाचा जीव घेतोय। बघा ना, काय खंडणीचाच विषय, पैसा, पैशामुळेच या सगळ्या गोष्टी झाल्यात, नाही तर आजकाल कोण कोणाला विरोधात जाते हो।
पैसा हा केंद्रस्थानी आला आहे. पैसा हाच काही सर्वस्व आहे असे मानणारी काही घाणेरडी लोक या समाजामध्ये आहेत आणि जी या समाजाला नासवत आहेत. मला एकच गोष्ट सांगायची, माणसानं माणूस म्हणून राहिलं पाहिजे. क्रूरता या सगळ्या गोष्टी ह्या आसुरांच्या, राक्षसांच्या. आपण माणूस आहोत, आपण काहीतरी इथं जन्म घेतला, याचा अर्थ आपल्याला इथं काहीतरी या मातीसाठी करायचं आहे, या समाजासाठी करायचं आहे, या पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, ना की आपल्याला खून, दरोडे असल्या काही गोष्टी करण्यासाठी इथं पाठवलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आई भवानीला हात जोडतो आणि सांगतो की ही वाल्मिकी वृत्ती, ही घाणेरडी इथंच समूळ नाश होऊ दे, इथंच संपून जाऊ दे, याच्यापुढे ती कुठेही दिसता कामा नये. पण मी पुन्हा एकदा एक गोष्टीची मला असं वाटतं, पुन्हा एकदा ती गोष्ट मी सांगतो, ती म्हणजे यांना शिक्षा ही भयंकर झाली पाहिजे आणि ती म्हणजे फाशीची शिक्षा, शेवट आणि लगेच तात्काळमध्ये झाली पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे जर यांना या शिक्षा देण्यात आली, फाशीची शिक्षा दिली नाही, 100% यांना पाठराखण केली जाते, यांची यांना वाचवण्याच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. 100%. छोटी गोष्ट नाही आहे. तो वाल्मिक कराड मोठा बिझनेसमनच म्हणावं लागेल. 300-200 हायवा आहेत त्याच्याकडे. तो जर गेला, त्याची फाशी झाली तर त्याच्या मागच्या एवढा याचं काय होणार. अशी अनेकांना धाकधूक लागली असेल, त्यातूनही त्यांना वाचवणं, त्यातूनही त्याला सगळ्या गोष्टी करणं. पण निश्चित 99% मला तरी वैयक्तिक असं वाटतंय की हे तत्कालीन सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथजी शिंदे साहेब, ही सगळी लोक यांना फाशीची शिक्षा देतील. हा एक माझ्यामध्ये विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. आणि तो जर खोटा ठरला तर यांचे वाभाडे देखील काढायला आपण मागे पुढे पडायचं नाही, एवढं मात्र नक्की. कारण संतोष देशमुख, मला माहीत नाही बीडचे आहेत, मी इकडचा कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यातला आहे, पण मला एक कळतं की तो संतोष देशमुख माझा भाव आहे, माझा बाप आहे, माझा कोणीतरी आहे आणि तो माझा आहे. या वृत्तीतून किंवा याच सगळ्या मला असं वाटतं संवेदना माझ्यामध्ये आहेत आणि त्यातूनच मी सांगतोय की माझ्या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, निश्चित मिळाला पाहिजे.